उपाय राहत नाही, एकच गोष्ट राहून जाते ते म्हणजे आठवणी. त्या आठवणी जाग्या कशा करायच्या, आठवणी त्याच्याविषयी काय येतात मन मोकळं झालं पाहिजे ना. मग आपण ते पेपरावर उतरण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काही लोक होतात कवी म्हणून जातात तर त्यातलीच एक 14 फेब्रुवारी होता आणि 14 फेब्रुवारीला तिची आठवण आली म्हणून आपण एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा. ती कविता अशी आहे. तुम्ही लिहिली का? हो. ते कवितेचे कवितेची कोण लेखक कवी जे आहेत ते हरीश कुलकर्णी, पोलीस पाटील. म्हणजे तुम्ही स्वतः? मी स्वतः स्वयंभू. तर का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उतरवायला लागते. कारण ती आता भेटणार नसते आपल्याला, भेटणार बोलणं शक्य नाही. मग ती पानावर तरी उतरवलं तर आपल्याला काय होतं, त्याच्याने एक मानसिक समाधान मिळतो. असंच तू वागायचं तसंच तू राहायचं, असंच तू वागायचं तसंच तू राहायचं, एवढंच तू बोलायचं, मी सांगेल तेच तू पाहायचं, मी सांगेल तेच तू पाहायचं. इथे तिथे अगदी सगळीकडे, इथे तिथे अगदी सगळीकडे मला आणि मलाच फक्त प्रेम करायचं, असं वेळ लावणारं वागणं तिचं आजही मनाला माझ्या भावत असतं. असं वेळ लावणारं वागणं तिचं आजही मनाला माझ्या भावत असतं. का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उतरवायला लावते. अचानक चोर पावलांनी येऊन तासन तास एकटक नेहाळणं तिचं असायचं. अचानक चोर पावलांनी येऊन तासन तास एकटक नेहाळणं तिचं असायचं. बेभान होऊन आपल्याच विश्वात वावरणं तिचं राहायचं, बेभान होऊन आपल्याच विश्वात वावरणं तिचं राहायचं. मी प्रश्न करताच उत्तरात फक्त हास्य मिळायचं, मी प्रश्न करताच उत्तरात फक्त हास्य मिळायचं. जळणाऱ्या माझ्या हृदयाला शीतलता प्रदान करायचं, जळणाऱ्या माझ्या हृदयाला शीतलता प्रदान करायचं. ती चोर पावलं ते नेहाळणं ते हास्य तिचं, ती चोर पावलं ते नेहाळणं ते हास्य तिचं आजही आपुलकीची छाया देत असतं, आजही आपुलकीची छाया देत असतं. का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उचलायला लावते. ती मला म्हणायची आकाशी मार्गाने आवडीने तू मला फिरायला घेऊन जायचं. असंच घेऊन जायचं नाहीये, न्यायचं म्हणून नाही. आकाशी मार्गाने आवडीने तू मला फिरायला घेऊन जायचं, जिवंतपणे स्वर्गाचा आनंद मला द्यायचा. तुझ्या पावन स्पर्शानं माझ्या कळीला तू फुलवायचं. ते सुंदर स्वप्न तिचं आजही मला खेचून घेत असतं, ते सुंदर स्वप्न तिचं आजही मला खेचून घेत असतं. का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उतरवायला. गुलाबी गाल तिचे मला मंत्रमुग्ध करायचे, गुलाबी गाल तिचे मला मंत्रमुग्ध करायचे. कुर्ले कुर्ले केश तिचे ओढ लावून ठेवायचे, भारावलेले तिच्या डोळ्यांमध्ये सतत हरवून जावेसे वाटायचे, भारावलेल्या डोळ्यांमध्ये सतत हरवून जावेसे वाटायचे. ते गाल ते केस ते भारावलेले डोळे अजूनही माझ्याशी शांतपणे काहीतरी बोलत असतात, अजूनही माझ्याशी शांतपणे काहीतरी बोलत असतात. का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उतरते. आता मंडळी काय असतो, प्रत्येक गोष्टी शेवट असतो, तर एक लास्ट कडवा आणि शेवटचा कडवा जी तिच्याविषयी आपल्याला प्रेम ओढ लावून ठेवतो त्याविषयी थोडक्यात मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावं. नक्कीच. तर मग काय होतं की तिचं म्हणणं असायचं, समुद्राच्या खोलीला मोजून पुन्हा आपण परतायचं. तिचं म्हणणं असायचं, समुद्राच्या खोलीला मोजून पुन्हा आपण परतायचं. हिऱ्या मोत्यांच्या सजावटीत ऐटीत आपण राहायचं, हिऱ्या मोठ्यांच्या सजावटीत ऐटीत आपण वावरायचं. नक्षत्रांनाही खोडून, अगदी म्हणजे कशातही न अवलंबून राहता, म्हणजे नक्षत्र असतील किंवा नशीब असेल जगायचं नाही, नक्षत्रांनाही खोडून स्वराज्य आपलं स्थापायचं. तो समुद्र ते हिरे मोती, तो समुद्र ते हिरे मोती ते स्वराज्य सारं काही आता पडद्यावर गेलं, सारं काही आता पडद्यावर गेलं. राहिले ते फक्त भावनेच्या दुनियातील विश्व, ते विश्व तिचे आजही मला जागोजागी आठवण तिची करून देत असतं. का कुणास ठाऊक ती पुन्हा पुन्हा का आठवते, ओठांवरील शब्दांना पानावर उतरायला लागते. वाह 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 वाह.